समर्थ एकदम अवाक झाले. काय शहाजीराजे भोसले भेटायला आले? शहाजी भोसले ज्याला तुम्ही राजा म्हणतो ते भेटायला प्रत्यक्ष आले ते? अरे आम्हाला तर वाटलं की त्याला येणार नाही. हो स्वामी म्हणते, पण निरोप आला होता आणि ते आता प्रत्यक्ष आले आहेत, तुम्हाला भेटू इच्छितात, बाहेर उभे आहेत, तुम्ही परवानगी देता त्यांना आत आणतो. समर्थने विचार केला की ते स्वतःला राजे समजतात ते इथं आले आहेत, तर समर्थ सगळे व्यवहार पाळत होते. ठीक आहे, त्यांना आत येऊ द्या. पण तो पडदा बाजूला गेला आणि शहाजीराजे आतमध्ये गेले आणि आतल्या खोलीमध्ये, म्हणजे छोटीशी खोली म्हणजे खोली अशी मठीची होती, तिथे हनुमंताची मूर्ती स्थापन केली, गोमय मारुती, त्याच्या शेजारी समर्थ बसून ध्यानस्थ होते. आणि शहाजीराजेने आतमध्ये प्रवेश केला. समर्थाने संकेत दिला बसा म्हणून. पुढचं आसन टाकलं, त्या आसनावर शहाजीराजे बसले आणि पाटील थोडा वेळ तिथं होते. म्हणजे इकडे समर्थ रामदास स्वामी इकडे पोहोचले आणि इकडे पाटील जे गावचे होते ते पण तिथं उभे होते थोडा वेळ. आणि थोडा वेळ पाटील उभे होते. बघा आता प्रसंग सुरू झाला आणि पाटील उभे होते. समर्थ पाटलांकडे बघितलं, पाटलांकडे समर्थांनी, आणि पाटलांच्या लक्षात आलं. म्हणजे संकेताने पूर्वी काम होते, संकेत तसे दाबा उभे संकेतही लोक विधावा. समर्थांनी पाटलांकडे बघितलं नसतं, असं असं केलं नसतं, असं माझ्याकडे बघा असं केलं नसतं. म्हणजे पाटील तुम्ही बाहेर थांबा, आम्हाला जे बोलायचं आम्ही दोघंच बोलणार आहोत, हा त्यातला भाव. काय प्रोसिजर आहे. पाटील नमस्कार केला भावांना आणि बाहेर आले. आणि आता आतमध्ये राहिले फक्त समर्थ रामदास स्वामी, करारी म्हणा ते जपुंज चेहरा, रामनामाचा जग, गायकीचा जग, भव्य वस्त्रांगावर. आणि समर्थ काय म्हणतात तेव्हा सगळी चौकशी केली, पण ह्यांच्या डोक्यात सगळं रागच होता प्रश्न. त्यांनी थोडा वेळ गेला, म्हणजे आत्ताच आलो, म्हणजे काय हवं होतं का तुम्हाला असं म्हणलं. तर मग शहाजीराजे बोलते, स्वतःला राजे समजले, त्यांचा तो रुबाब होता. त्यांनी एकदम बोलायला सुरुवात केली, आप रामदास बाबा आप कहते हैं यहाँ आपने जो काम किया है वो काम हमारे काम आया है. आम्ही ते सगळं ऐकलंय म्हणाले, तुम्ही संघटन बांधलेलं आहे, मुलांना एकत्र केलेलं आहे, सगळं केलेलं आहे, मारुतीचं मंदिर बांधलेलं आहे, सगळं ठीक आहे म्हणाले, पण या प्रांताचे प्रमुख आम्ही आहोत, आम्हाला आदिलशाहच्या दरबारामध्ये इथला मोठा मान दिलेला आहे. समर्थ ऐकत होते ना, समर्थ काही बोलत होते, फक्त ऐकत होते. बोला बोला बोला. आम्हाला आदिलशाहने इथला राजे म्हणून आम्हाला मान दिलेला आहे, कारण आम्ही भोसलेंच्या घराण्यातले आहोत. हो का, आणखीन काय असं मध्ये मध्ये म्हणायचं. आम्ही भोसलेंच्या घराण्यातले म्हणून आदिलशाहने आम्हाला दरबारात नियुक्ती करून इकडच्या प्रांताचा राजा बदलला आहे. बरोबर, आणखीन काय तुमचं काय म्हणणं आहे ते सांगायला आलो म्हणाले. आम्ही निरोप पाठवला होता की या दरबाराचे आम्ही राजे असताना त्या रामदास गोसाव्याने, म्हणजे तुम्ही आमची भेट घेतली नाही, आम्हाला कधी कल्पना दिली नाही, सांगितलं नाही. बाबा रामदास गोसावी तुम्ही स्वतःला काय समजता असं जेव्हा म्हणजे मग समर्थन दिवस गेलं बघा. आम्ही राजे आहोत, आम्ही राजे आहोत, आम्ही राजे आहोत असं 3-4 वर्ष शहाजीराजे म्हणत होते. पण आम्हाला तुम्ही सुतराम दर्पण दिले, आम्हाला तुम्ही भेटला पण नाही, आम्हाला सांगितलं नाही. आम्ही राजे